अगं तुझे काय अगं तुला किती वेळा सांगितलं मी पूजा करत असताना असं मध्ये बोलू नये. असं? अशाने काय होतं माहिती आहे काय ना होतं? अगं देव नाराज होईल. हो अहो साहेब देव तुमच्यावर जर का प्रसन्न झाला असता ना तर आज तुम्ही कुठे मोठ्या पदावर नोकरीवर असते समजलं का हे तिथे काय? असं काय बोलताय. अगं देव माझ्यावर एकदम प्रसन्न आहे आणि म्हणूनच विद्या ज्ञानाचा पवित्र क्रम माझ्या हातून घडतो बरं. हो हो माहिती आहे मला तुमचं पवित्र काम. आता बंद करा चला शाळेला जायला उशीर होतो असं अगं काय शाळेचं तर रोजच आहे ना. अगं तू जवळ असलीस ना शाळेमध्ये जायचं म्हणत होत नाही. अच्छा म्हणजे आज सुट्टी मारायचा विचार आहे की काय काकताची मस्त एक नंबर काम आहे तुमचा. दुलू 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 अगं आमच्या शेजारच्या भाकऱ्या नाव आहे याचं. अगं असंच काहीतरी बडबडत असतो. बरं कामाचा बोला आधी त्याला बाहेर पठवा. हे काऊन टकलते ती कोण होती या? अरे भाकऱ्या ही माझी बायको आहे बायको आणि आम्ही दोघे नवरा बायको एकाच घरामध्ये राहतो. हो म्हणजे बायकोले घरामध्ये ठेवता येते का गुलजी? देवाच्या साक्षीने आणि हजारो लोकांच्या समोर जेव्हा आपण लग्न करतो ना तेव्हा नवरा बायको म्हणून एकाच घरामध्ये राहता येतो. अच्छा म्हणजे लग्न झाल्यावर बायकोले घरामध्ये ठेवता येते. हा, हे तुमची सख्खी बायको हो का? अरे सगळीच बायको आहे माझी. हो काय बोलतो तू त्याला पटकन बोला आणि घराच्या बाहेर काढ. हे काऊन मिरच्या ढोमल्यावर निघून लागली? मी बोलवर घेतोस तू. अहो किती बोलतोय तो मी बोलतो तर यायला बरोबर मिरची झोपते ना. लंबीवाली झोपते का बांधीवाली मिरची झोपते? मस्त आहे ना हे गुलजी तुमची बायको नाही मस्त दिसते. एक नंबर बायको आहे तुमची गुलजी. मी यायच्या चांगलं लपी टपी केलो का? अरे अहो काय बोलतोय तो अरे लपी चपी खेळायला ती काय लहान आहे का? नाही गुलजी मला सांगा तुम्ही म्हणल्या का लग्न झाल्यावर बायको घरात ठेवता येते बरोबर आहे. पण मला सांगा गुलजी त्या गुलाबाची बायको मेली तरी त्या लागोच्या बायकोले धरून तो आपल्या घरी गुलगुलू गुलगुलू करत राहते ना. अरे भाकऱ्या अरे दुसऱ्याच्या घरामध्ये काय चालतं आपण लक्ष द्यायचं नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं असं बघायचं. अहो मी काय म्हणते, बोलून चाललं असेल तर बाहेर काढा त्याला. गुलजी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ते तुमच्या शाळेतली लुपी आहे ना लुपी ते का म्हणे मला चुम्मा घेते का म्हणे. मी नाही बाबा म्हणलो मी चुम्मा गिम्मा नाही घेत म्हणलो. हे बघ आता तुझी जास्त हे बडबड बंद कर. हा तुला खेळायला जायचं आहे ना ते बघ तिकडे मुलं खेळतात तू तिकडे खेळायला जा. एवढंच नाही गुलजी एक गोष्ट सांगायची राहिली ना तुम्हाला. त्या भोजा पाटलाचा तो गोप्या आणि ते मंदी तुमच्या शाळेच्या मागे मस्त एकामेकाला गुदगुदे लावत होते. अरे जाऊ दे ना तुला सांगितलं ना दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. चल तू निघ बरं आता. मला मी दुसऱ्याकडे लक्ष नाही देत यायच्याकडे लक्ष देतो. लपाछपी खेळतो. भाकऱ्या हे पकडलंच होतो बे आता. तू जा बरं आता नाही तर मार खाशील माझ्याच. हो जातो जातो घ्या ना तुम्हालाच बायको भेटली तर मलाही बायको भेटल. पण गुलजी तुमची बायको मस्त दिसते. अरे तू जा बरं आता जा खरंच जा नाही तर मारीन बरं मी. जातो ना जी जातो ना मस्त पाहिजे लपू लपू येतो मग हा जा. लपाछपी. अगं काय लक्ष देते अगं तो कधी काय बोलतो काय नाही त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. झालं ना घाबरले की काय बोलतो तुम्ही आणि काय ऐकतो तुम्ही त्याचा देव झाले. चला साहेब आता शाळेला जायला उशीर होतो तेव्हा पटकन निघायचं. असं? हा अगं जातो ना तसं मी दिवसभर शाळेमध्येच असतो. जाताना काय फक्त तुझी आठवण घेऊन जात असतो. आठवण म्हणजे रोजचं तुला माहिती चला आहे. बघ ना तुला सांगू का